नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. 1 नोव्हेंबर काळा दिन गांभीर्याने पाळून निषेध फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार रविवारी तुकाराम सांस्कृतिक भवनमध्ये झालेल्या तालुका मये समितीच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती मये समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किनेकर होते. काळ्या दिनी मराठी भाषिकांनी आपली ताकद दाखवून निषेध फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. 1956 पासून मराठी माणसाचा आवाज दाबण्यासाठी आंदोलन आणि काळ्या दिनाला परवानगी नाकारली जाते. तरीही आतापर्यंत अनेक आंदोलने आणि काळा दिन यशस्वी झाला आहे. त्याप्रमाणे 1 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणारी निषेध फेरीही यशस्वी करण्याचा निर्धार बैठकीत कार्यकर्त्यांनी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस अर्थातच विजयादशमी निमित्ताने बेळगाव शहरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलन करण्यात आला. हजारो स्वयंसेवक या पथसंचलनामध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. स्वयंसेवक गणवेशात सहभागी होत देशावरील प्रेम त्यांनी दाखवून दिले. दरवर्षी परंपरेनुसार विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शस्त्रपूजन व पथसंचलन आयोजित करण्यात येते. शहरातील सरदार मैदानातून सुरुवात होऊन कोर्ट परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, चव्हाट गल्ली, भडकल गल्ली, खडक गल्ली आदी परिसरात हे पथसंचलन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी संचलन मार्गावर महिलांकडून रांगोळीसह फुलांची उधळण करण्यात आली. देशभरात अनेक ठिकाणचे विमानतळ शिवाय विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या येत आहेत. आज रविवारी बेळगाव राष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल बेळगाव विमानतळ प्रशासनाला प्राप्त झाला. त्यानंतर विमानतळावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते. सीआयएफची पथके सतर्क झाले आहेत. श्वान पथक, बॉम्ब शोध पथकाकडून सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. विमानतळाकडे जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. तसेच विमानतळाच्या वाहनतळावर सर्व वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. तसेच विमानतळाच्या चारही बाजूंनी सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि गस्त घालण्यात येत आहे. देशातील इतर काही विमानतळाला अशाच प्रकारचे धमकीचे मेल आल्याची माहिती आहे. विमानतळ संचालक त्यागराज यांनी या संदर्भात मारिहाळ पोलीस ठाण्याला माहिती दिली आहे. जिल्हा प्रशासनाकडून कित्तूर राणी चन्नम्मा यांचा विजयोत्सव येत्या 23 ऑक्टोबरपासून प्रारंभ होत असताना उद्या सोमवारी दिनांक 21 ऑक्टोबर रोजी बैलहोंगल बंदची हाक देण्यात आली आहे. हे वर्ष कित्तूर विजयोत्सवाचे द्विशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. मात्र या विजयोत्सवापासून बैलहोंगलला वंचित ठेवण्यात आलं असून संबंधित कार्यक्रम फक्त कित्तूर पुरते मर्यादित ठेवण्यात आला आहे. वीर राणी चन्नम्मा यांची समाधी असलेल्या बैलहोंगल येथे विजयोत्सवाचा एकही कार्यक्रम आयोजित केला जाणार नसल्याच्या निषेधार्थ उद्या सोमवारी बैलहोंगल बंदची हाक देण्यात आली आहे, अशी माहिती वीर राणी कित्तूर चन्नम्मा सुवर्णोत्सव समितीने दिली आहे. गणेशपूर परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलाय. टोळक्याने ही कुत्री फिरत असून नागरिकांच्या अंगावर धावून जात आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. वाहन चालकांचाही कुत्री पाठलाग करत असल्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी रहिवाशातून केली जात आहे. गणेशपूर परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. मध्यंतरी महानगरपालिकेतर्फे कुत्र्यांची नसबंदी करण्यात येत होती. मात्र सदर मोहीम थंडावली आहे. त्यामुळे शहर आणि उपनगरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलाय. गणेशपूर रोड परिसरात फिरणाऱ्या कुत्र्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकातून होत आहे. गर्दीच्या वेळी आणि मोठ्या बंदोबस्ताच्या काळात पोलिसांबरोबरच महत्त्वाची भूमिका हे बॅरिकेड्स बजावतात. वाहतूक वळवणे, वाहनांना रोखणे, वाहनांचा वेग कमी करणे तसेच दुभाजकाची भूमिकाही हे बॅरिकेड्स बजावतात. परंतु बंदोबस्त संपला की पोलिसांनाही रस्त्यावर पडलेल्या बॅरिकेड्सची आठवण राहत नाही. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी ते विखुरलेले दिसून येतात. गेल्या महिनाभरात गणेशोत्सव, ईद ए मिलाद आणि यानंतर शारदोत्सव मिरवणूक या काळामध्ये शहरात सर्वत्रच बॅरिकेड्सचे जाळे विणलेले दिसून आले. गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक काळात तर बॅरिकेड्स नसलेला रस्ताच दिसत नव्हता, इतके बॅरिकेड्स लावलेले दिसून आले. आता सण सारे संपले आहेत. दसरा दिवाळीसाठी बॅरिकेड्सची इतकी गरज भासत नाही. अशा वेळी अडथळा ठरणारे हे बॅरिकेड्स काढण्याची गरज आहे.
महिलांसाठी महत्त्वाकांक्षी म्हणून ओळखली जाणारी गृहलक्ष्मी योजना विस्कळीत होऊ लागली आहे. तब्बल 3 महिन्यांचा निधी रखडलाय. यामध्ये काही लाभार्थ्यांना जुलैचा निधी मिळाला असला तरी अद्यापही ऑगस्ट आणि सप्टेंबर पासून लाभार्थी वंचित आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये ऑगस्ट सप्टेंबरचा निधी मिळणार का हेच आता पाहावे लागणार. सत्तेतील सरकारने 5 गॅरंटी योजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये गृहलक्ष्मी योजनेचाही समावेश आहे. या योजनेअंतर्गत कुटुंबातील प्रमुख महिलेला 2,000 रुपये दरमहा दिले जातात. मात्र मागील 2-4 महिन्यांपासून ही योजना विस्कळीत होऊ लागली आहे. शिवाय गृहलक्ष्मी योजना बंद पडल्याची दबक्या आवाजात चर्चाही होऊ लागली आहे. हुक्केरी शहरातील कोर्ट सर्कल नजीक भरधाव टिप्परने धडक दिल्याने या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाली असल्याची घटना आज रविवारी सकाळी घडली. या प्रकरणी अज्ञात टिप्पर चालक विरोधात हुक्केरी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. टिप्पर क्रमांक KA 251706 असून या अपघातात पार्वती माने व सुप्रिजित माने असे 2 जखमींची नावे आहेत. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आलं आहे. सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली असून सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात तेजी आली आहे. सणासुदीच्या काळामध्ये वाढत्या मागणीमुळे देशभरातील सराफ बाजारात सोन्याचे दर वधारलेत. दरम्यान सोन्याचा दर इतिहासात प्रथमच प्रति 10 ग्रॅम 80,000 रुपयांवर गेलाय. भारतातील सर्व प्रमुख शहरांमध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 80,000 रुपयांच्या आसपास पोहोचली आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव 76,800 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. बेळगावातील सोन्याचे दर GST सह 80,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचे दर 96,000 रुपये प्रति किलो आहेत. सध्या सोन्याचे दर अस्थिर आहेत आणि आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऐतिहासिक कित्तूर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कित्तूर, देगनोळी, अंबडगट्टी परिसरात मद्य विक्री बंदीचा आदेश जारी केला आहे. दिनांक 22 ऑक्टोबरच्या रात्री 10 पासून दिनांक 26 ऑक्टोबरच्या सकाळी 6 पर्यंत हा आदेश लागू असणार आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यासंबंधी आदेश जारी केलाय. 23 ते 25 ऑक्टोबर पर्यंत जिल्हा प्रशासनातर्फे कित्तूर उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा राणी चन्नमाजींच्या विजयोत्सवाचा 200वा वर्ष आहे. उत्सवाच्या काळामध्ये परिसरात मद्य विक्री बंदीचा आदेश जारी केला असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कर्नाटक अबकारी कायद्याअंतर्गत कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय. सादर आहे लोकमान्य मोदक निवेश योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.50% परतावा, तेही फक्त 21 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-2124-050. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणारे राकसकोप जलाशय तुडुंब भरले आहे. शहरात सध्या 4 ते 5 दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जातोय. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पाऊस पडल्यामुळे पुढील वर्षी मे अखेर पाणी पुरणार आहे. त्यामुळे बेळगावकरांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. राकसकोप जलाशयात सद्यस्थितीत 2450.60 फूट इतकं पाणी आहे. त्यामुळे हे जलाशय तुडुंबच भरलेलं आहे. यंदा जुलै महिन्यामध्ये हे जलाशय तुडुंब भरले होते. सुमारे 20 दिवस जलाशयाचे दरवाजे खुले ठेवण्यात आले होते. यंदा अजून देखील पावसाचा जोर कायम असल्यानं जलाशय तुडुंब आहे. यामुळे बेळगावकरातून समाधान व्यक्त होत आहे. पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेल्या राजहंसगड किल्ल्यावर ऑस्ट्रेलियन पर्यटकांचे आगमन पाहायला मिळाले. साऊथ क्रॉस युनिव्हर्सिटी ऑफ ऑस्ट्रेलिया येथील 30 पर्यटकांनी राजहंसगड किल्ल्याला भेट दिली. गडावरील श्री सिद्धेश्वर मंदिर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर जाताना विदेशी ऑस्ट्रेलियन पर्यटकांनी पायातील बूट व चप्पल काढून श्रद्धेने आणि अभिमानाने छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. राजहंसगडावरील तैनात असलेल्या टुरिझम डिपार्टमेंटच्या पोलिसांकडून पर्यटकांना चांगले सहकार्य मिळाले. बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांची बैठक रंगूबाई भोसले पॅलेस, रामलिंगखिंड गल्ली येथे सोमवार दिनांक 21 रोजी सायंकाळी 5 वाजता बोलावण्यात आली आहे. 1 नोव्हेंबर काळा दिन आचरणाच्या संदर्भात बैठकीत चर्चा करण्यात येईल. या बैठकीला सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अध्यक्ष दीपक दळवी यांनी केलं आहे.
पावसामुळे निर्माण झालेला चिखल अद्याप कायम असल्यामुळे बायपासचे काम देखील बंद ठेवण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. गेल्या काही दिवसांपासून बायपासचे काम पुन्हा हाती घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री शिवारात आणण्यात आल्या आहेत. मात्र कामाला सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांनी शिवारातून काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दुसऱ्या दिवशी शिवारात पोलीस बंदोबस्त होऊन काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे काम सुरू राहणार असल्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र त्यानंतर पावसाने चांगल्या प्रमाणात हजेरी लावल्याने सध्या काम बंद झालं आहे. तसेच चिखलामुळे शिवारात काम करता येत नसल्यामुळे यंत्रसामग्री थांबून आहेत. हुक्केरी तालुक्यात जलजीवन मिशन ही योजना अयशस्वी ठरली आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिक या योजनेविरोधात संताप व्यक्त करत आहेत. या योजनेविषयी सविस्तर माहिती घेऊन नागरिकांच्या समस्यांचे निवारण करावे अशी सूचना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना दिली. ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचावे यासाठी प्रत्येक घरापर्यंत नळ जोडणीचे काम केले आहे. पण तालुक्यातील पाणी पुरवठ्याचे नियोजन विस्कटले आहे. यामुळे याकडे लक्ष द्यावे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असणारा दिव्यांचा सण म्हणजे दीपावली सण. हा सण अवघ्या 8 दिवसांवर आलाय. परतीच्या पावसाने शेती पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हैराण झालाय. अशा परिस्थितीत देखील प्रतिवर्षाला येणारा दीपावली सण साजरा करायचा आणि सणाचा आनंद लुटायचा ही भावना मात्र कायम आहे. दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी शहर आणि ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये लगबग वाढल्याचे दिसत आहे. व्यावसायिक व विक्रेत्यांनी देखील या सणाच्या निमित्ताने होणाऱ्या खरेदीतून अधिकतर उलाढाल व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आकर्षक अशा सवलतींच्या योजना ग्राहकांसाठी जाहीर केल्या आहेत. मंगसुळीसह परिसरातील व तालुक्यातील सर्व गावांना परतीच्या पावसाने झोडपल्याने खरीप हंगामातील मका पीक वाया गेल्याने शेतकऱ्यातून चिंता व्यक्त होत आहे. यंदा खरीप हंगामामध्ये मका आणि उडीद मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली होती. प्रारंभी पिकांची स्थिती उत्तम होती. 3 ते 3.5 महिन्याच्या कालावधीतील पिके सध्या जूनपासून आजतागायत शेतशिवारात सततच्या पावसाने पाण्यात उभी आहेत. मुदतबाह्य काढणी हंगाम पुढे गेल्याने पाण्यात उभा राहिलेला मका पीक सध्या जमीनदोस्त झालेलं पाहायला मिळत आहे. यमगर्णी कोडणी रस्त्यावर टाटा एस वाहन व दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर झाल्याची घटना घडली आहे. यात चंद्रकांत सावबा कांबळे वय 60 राहणार बुधिहाळ तालुका निपाणी असे गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. कोडणीहून संजू संकणावर हे यमगर्णीकडे जात असता दुचाकी आणि टाटा एस यांच्यामध्ये अपघात झाला. त्यामुळे दुचाकीवरील चंद्रकांत कांबळे हे जोरात खाली कोसळले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. या अपघातात दोन्ही वाहनांचं नुकसान झालं असून या घटनेची बसवेश्वर चौक पोलीस स्थानकामध्ये नोंद झाली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.